झी 24 तास एक पाऊल पुढे. आपल्यासोबत मनसेचे आमदार बाळ नांदगावकर आहेत. नांदगावकर साहेब, झी 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आव्हाड आहेत, तुम्ही त्यांना काय प्रश्न विचाराल? नाही, मला असं वाटतं की एक नक्की झालं की दादा मंत्रिमंडळापासून फार दूर काही राहू शकत नाही आणि म्हणून ती सिंचन पत्रिका त्यांनी एवढ्या सभागृहात आमच्या पुढे ठेवणार होते, ती न ठेवता आणली. म्हणून मला एक चाचा गालिबचा शेर सांगायचा इथं. चाचा गालिब असे म्हणतात, जिस घर को छोड़ आए थे घबरा के हम कभी, दुनिया के ठोकरों ने वही घर दिखा दिया. नक्कीच आव्हाड साहेब, जिस घर को छोड़ आए थे दुनिया के ठोकरों ने वही घर दिखाया. सत्तेपासून तुम्ही दूर राहू शकत नाही अशी त्यांची प्रतिक्रिया, काय सांगाल? दुनिया के ठोकरों ने वही घर दिखा दिया. आव्हाड साहेब, आम्ही हे घर सोडलं होतं, हे घर आमचंच होतं. दुनियाच्या ठोकऱ्या म्हणजे आम्ही दुनिया ज्याला आम्ही मानतो त्याला ही दुनिया मानत नाही. आमची दुनिया ही लोकशाही मधल्या जनतेची दुनिया आहे. नक्कीच विरोधी पक्ष काय सांगतो, विरोधी पक्ष काय म्हणतो याच्यावरती सत्ताधारी पक्ष जर काम करायला लागले तर सत्ताधारी पक्षाचं अस्तित्वच संपून जाईल. आव्हाड साहेब, आपली एक भूमिका असते. नांदगावकर साहेब, एकच आव्हाड साहेब, मी एक मिनिट थांबवतो तुम्हाला. नांदगावकर साहेब, आव्हाड असं म्हणाले होते की अशा प्रकारचे कुठलेही आरोप झाले नव्हते. अजित पवारांनी जो राजीनामा दिला तो केवळ सिंचन क्षेत्र वाढलं नाही या कारणास्तव दिला होता, त्याची चौकशी आल्यानंतर मी येईन असं ते म्हणाले होते. त्यावेळी नेमकी पवार साहेब काय म्हणाले होते, तुम्हाला काय आठवतंय? तुमच्याकडे मला वाटतं त्याचं डिटेल असेल ना. नक्कीच नक्कीच, ते आम्ही दाखवण्याचा लगेचच प्रयत्न करणार आहोत आव्हाड साहेब. पण त्यावेळी जे आरोप केले होते विरोधी पक्षाने, ते आरोप फक्त सिंचनाच्या क्षेत्रावर होते की घोटाळ्यावर होते? तुम्ही काय आवाज उठवला होता? नाही, भले सिंचनाचे असतील, जोपर्यंत सिंचनाच्या बाबतीमधला जे काही घोटाळे आरोप झाले ते पूर्णपणे चौकशी होऊन आमच्या जनतेच्या समोर येत नाही तोपर्यंत मी मंत्रिमंडळामध्ये येणार नाही अशा प्रकारचे दादाच बोलले होते. आता ती काय आठवण तुला आम्हाला द्यायला पाहिजे का? नक्कीच नक्कीच, मी जातोय दीपक भातुसे यांच्याकडे. दीपक, काय विचाराल? दोन्ही मान्यवर आपल्या सोबत आहेत. लोकांच्या भावना वेगळ्या आहेत. तुम्ही दादाला सांगा एवढी काही करू नका, ते परत येतील मंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून येतील. ऋषी, निश्चितच खरं ऋषी, हा खरोखर विरोधी पक्षांसाठी धक्कादायक आहे. कारण अजितदादांचा कमबॅक इतक्या तातडीने होईल, कारण गेले 3-4 दिवस कोणतीही चर्चा नव्हती कमबॅकची आणि अचानक बातमी आली, झी 24 तासच्या आधी बातमी आली की उद्या अजितदादांचा शपथविधी होतोय. त्यामुळे हा विरोधी पक्षांना खरोखर धक्का म्हणावा लागेल. आणि या अधिवेशनात प्रामुख्याने विरोधकांचं जे टार्गेट असणार होतं ते अजित पवार असणार होतं. त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी. नक्कीच नांदगावकर साहेब, नांदगावकरजी, तुम्हाला काय वाटतं की सिंचनावरून जे आरोप होणार होते राष्ट्रवादी काँग्रेसवर, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीकडे कोण खंदा नेता नव्हता, त्याच्यामुळे अजित पवारांना पुन्हा मंत्रिमंडळात आणलंय? नाही, मला ते आता त्यांचा पक्षाचा वैयक्तिक विषय ते तरी असेल तरी मग दादांना कोणी सांगितलं राजीनामा द्यायला? त्यांनी स्वतः राजीनामा दिला ना. जितेंद्र आव्हाडजी, हाच प्रश्न आहे मुख्य. म्हणजे दादांनी विरोधकांच्या आरोपावरून राजीनामा दिला. तुम्ही म्हणताय विरोधकांचं काम असतं आरोप करणं, मग हे आरोप दादांनी एवढे दीपक आव्हाड यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. नांदगावकर साहेब, या निमित्ताने एक महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतोय की गेल्या काही दिवसापासून काँग्रेस आक्रमक होत चालली होती, त्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा अजित पवार नावाचा एक हुकुमाचा एक्का बाहेर काढलाय. काय सांगाल याबद्दल? मला वाटतं हे खरं असू शकेल, कारण शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसला मला पर्याय दिसत नाही. एवढे बलदंड नेते असताना जर अजित पवारच सगळ्यांपेक्षा मजबूत असतील तर त्याचा विचार आता त्या पक्षाच्या लोकांनी केला पाहिजे. नक्कीच या गोष्टीचा आता विचार करावा लागेल आणि खऱ्या अर्थानं विरोधी पक्षांची जी भूमिका आहे ती नक्कीच विचारात घ्यावी लागेल. धन्यवाद नांदगावकर साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.